आता तुम्ही विचार नको करा एवढा का शुभम कोणावर फोकस करता आणि कोणावर फोकस करताय त्याच्यासाठी व्लॉग पूर्ण पहा ना तेव्हाच माहीत होणार ना तुम्हाला. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर का म्हणता मित्र-मैत्रिणींनो, मी तुमचा ब्लॉगर आणि माझं नाव आहे सागर. तर झोपून उठलोच होतो सकाळी बड्या आणि हा भाई माझ्या घराकडे आला होता हा नाऱ्या आणि मी म्हणलो आता कुठे माझ्या घराला सोडते का म्हणलो, पाय ना तर गाडीवाडी पाय ना कोणती होतं. मग घराला उडवलं. मी तर साला रस्त्यावरच येऊन जाईन. आता मला तोंड धुवायचा होता एकदम चकाचकमध्ये. मग सूरज दादा का पाहिलो आणि मग सूरज दादा माझ्याकडे पाहिलं ना मग घासायला लागलो. मग मी दात तर एकदम चकाचक घासूनच झाले होते. मग अंघोळ बी करून टाकलो. मग अंघोळ केलं या दोघांसोबत गेलो होतो राम मंदिरमध्ये. तसं तर बहुत दिवस झाले होते मी मंदिरमध्ये बी येत नव्हतो इकडे कारण मी चंद्रपूर राहत होतो त्याच्यामुळे. तर म्हणलं आता आला होता एक वेळ जाऊन यावं म्हणलं मंदिरमध्ये बहुत दिवसानंतर. बरं आता आम्ही एक विचार करत होतो का आता येथून तर निघलून पण आता जायचं कुठं म्हणलं 11 ते 12 म्हणजे वाजलेच होते की त्याच्यामुळे. मग म्हणलं चला म्हणलं चाय प्यायला जाऊ म्हणलं. थंडीची गरमागरम ना गरमीची थंडी चाय म्हणलं चला. मग चाय पिऊन झाले होते तर काही बसायचं आपल्याला काम नव्हतं तर मग आम्ही निघलो घराकडे जासाठी. मग 3 वाजता दुपारी शुभम बी घराकडे आला कारण आम्हाला जायचं होतं शूटसाठी म्हणजे एका ताईचं शूट करून द्यायचं होतं. त्यांनी फोन केले होते काल त्याच्यामुळे. मग आम्ही 3 जण निघलो. तुम्हाला जरी शूट करायचे असतील छोटे मोठे किंवा सिनेमॅटिक बी बनवायचे असतील तुमचे स्वतःचे रील्स तर आम्हाला मेसेज करू शकता. पोरांच्या हातामध्ये जर पतंग आली एक तर फाडून फेकते नाही तर मग उडवत राहते. पण हे तर ताई मस्त खेळत होती भाई या पतंग सोबत. तर मग या ताईचा पूर्ण शूट झाला होता करून तर आजच्यासाठी एवढंच. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.